महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता बिस्व शर्मा यांचं विशेष अभिनंदन केलं. हिमंता बिस्व शर्मा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्या शपथविधी सोहळ्यासाठी शिंदे उपस्थित राहण्यासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झालेत. आसाममध्ये भाजपानं 102 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला. त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की आसामच्या जनतेनं विकासावर विश्वास ठेवत भाजपाला भरघोस समर्थन दिलं. अरुणोदय आणि लाडकी बहीणसारख्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की या योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालाय. हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे असं ते म्हणाले. यावेळेला शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकासचा विचार देशासमोर ठेवला. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प त्यांनी केला असून देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीचं कौतुक करत शिंदे म्हणाले की अमित शहा यांची चाणक्य नीती पश्चिम बंगालप्रमाणेच आसाममध्येही यशस्वी ठरली. त्यामुळे भाजपाला मोठं यश मिळालं. भाजपा कार्यकर्त्यांचं अभिनंदन करताना शिंदे म्हणाले की कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन मेहनत घेतली आणि विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. हा विजय त्यांच्या परिश्रमाचं फळ आहे. महाराष्ट्र आणि आसाममधील संबंधांचा उल्लेख करत त्यांनी जुनी आठवण सांगितली. 4 वर्षापूर्वी आम्ही याच रेडिसन हॉटेलमध्ये होतो. त्यावेळेला आसाम सरकारनं आम्हाला मोठी मदत केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. आई कामाख्या देवीचा आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी आहे. डबल इंजिन सरकारमुळे आसाममध्ये विकास, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा विकास अधिक वेगानं होईल असा विश्वास त्यांनी यावेळेला व्यक्त केला. आसामच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी हिस्टॉरिक हॅट्रिक केलेली आहे आणि हेमंत बिस्वा शर्माजींना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या घेत आहेत. त्यांचं अभिनंदन करतो. एक डायनामिक विजनरी लीडर म्हणून हेमंत जींनी काम केलं आणि या आसामचा विकास केला. डबल इंजिनच्या सरकारने या ठिकाणी विकासाचं काम केलं, प्रगतीचं काम केलं. शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, लाडकी बहीण योजना, अरुणोदय योजना अशा योजना देखील या ठिकाणी आल्या आणि म्हणून मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. लँडस्लाईड मॅन्डेट 102 सीट भारतीय जनता पक्ष एनडीएने जिंकलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो. त्यांनी जे विजन ठेवलं सबका साथ सबका विकास आणि या देशाला पुढे नेण्याचं, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प केलेला आहे. देशाची आर्थिक ताकद वाढवण्याचं काम केलेलं आहे. देशाला प्रगतीपथाकडे नेण्याचं काम केलंय. त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांनी जसं पश्चिम बंगालमध्ये रणनीती, चाणक्य नीती सफल झाली तसंच या आसाममध्ये देखील यश मिळालं, विजय मिळाला आणि म्हणून अमित भाईंचं देखील मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यात महत्त्वाचं इथल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, जे अतिशय मनापासून ज्यांनी काम केलं आणि या आसामच्या जनतेला जे विकासाचा मार्ग दाखवला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन.